नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओत। तर आता आपण आलो आहे दादरच्या पुलावर। तर आता आपण कुठे जाणार आहे ते तर तुम्हाला टायटलवरून समजलंच असेल। तर आपण चाललोय पेण इकडे। पेणमध्ये व्याघ्रेश्वर मंदिर आहे, तो बघूया आपण तिकडे। आणि व्याघ्रेश्वर धबधबा आहे तो बघूया। आता पाऊस भरपूर पडलाय तर धबधब्याला पाणी तर भरपूर असेल। तर बघूया किती पाणी आणि मजा करूया। आज जरा सुट्टीचा आहे, सगळे जरा पोरं निघाले आहेत तर जाऊया आणि मजा करूया। चला बघूया कसं आहे पाणी। पूरा गाडीवर टाक। अरे उतरू काय मी उतरू पाय वरती बसते तू, पाय वरती। गुतली 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 आमची गाडी भारी। हे नाही करी टाक करी टाक ही बाबा ये येतात नशीब। अरे मग खाली गाडी आणि इथे गाड्या अटकल्यात, पाहू शकता गाड्या सुटल्या। सोलापूर खाली सोलापूर खाली जाईल बरोबर। चिकन आहे ना बोल गाडी रोहित चालला तिथून टाकायची गाडी डायरेक्ट टायर बसते खाली बसते ना डायरेक्ट जमीन। आणि गाठ किती मध्ये मध्ये कार स्लिप मारली तर काम होतं। रोहितची फ्लिप फ्लॉप गेली। तर आता आपण 10-15 मिनिटात पोहोचू। आता आपण जरासा डोंगरावर थांबलोय निसर्ग बघायला। तर निसर्ग बघा, पूर्ण हिरवं झालंय, पूर्ण हिरवळ पसरली।
तर आपण निसर्ग बघूया. मी सगळेजण थांबले जरा निसर्गाचा आस्वाद घेत आहे. नंतर मग जाऊ आपण दर्शन घ्यायला आणि त्याच्यानंतर धबधबा पण बघू किती पाणी आहे. पाऊस तर भरपूर पडला तर धबधब्याला पाणी भरपूर असेल. तर बघूया जाऊया पुढे. तर आता तुम्हाला निसर्ग दाखवतो. इथून डोंगराच्या टोकावर आपण पोचलो. आता आपण पोचलोय. गाड्या मागे लावल्या आपण. इथे भरपूर रस्ता बघताय तर गाडी बाईकवर आपण येऊ शकत नाही. तर गाड्या आम्ही मागे लावल्यात आणि इथून आम्ही आता चालत चाललोय. रस्ता बघा. तर बाईक आम्ही म्हणून मागे लावली. आता चालत जातो. तर बघूया पहिले आपण कुठे जातोय. धबधब्यावर जातोय का मंदिरात जातोय तसं तुम्हाला दाखवतो कुठे आम्ही जातो ते. तर चला आता पायवाट आहे. जंगलातून रस्ता आहे जरासा. सगळ्यात सोपा रस्ता आहे या धबधब्यावर पोहोचायचा. काही जास्त ट्रेक करायला लागत नाही ना काय करायला लागतं. डायरेक्ट गाडी येते इथपर्यंत. पण एकच आहे की तुम्ही तुमच्या पर्सनल गाडीनेच तुम्ही इकडे येऊ शकता. इकडे रिक्षा नाही, बस नाही, काय नाही. जर तुम्हाला इकडे यायचं असेल तर तुमच्या पर्सनल गाडीनेच यावं लागेल. तर तिच्या मागे गाडी लावली आणि आता आम्ही चालत चाललो आहे. तर चला आपला रस्ता बघूया कसा आहे. मंदिरात गेलो तर मंदिर दाखवतो. धबधब्यावर गेलो पहिले तर धबधबा दाखवतो. चला मस्त आहे धबधबा. पाणी पण भरपूर आहे. चला तर आता आपण धबधब्याकडे पहिले चाललोय. तर धबधब्याकडे आपण आता पोहोचलोय. मला धबधबा दाखवतो. पाणी भरपूर आहे. वरती गेलो तर वरून पण दाखवतो. तर पहिले खालून बघा कसला धबधबा.
तर आता आपण धबधबा बघितला, परत जाऊ धबधब्यात. पण आपण आता पहिले मंदिर बघू, दर्शन घेऊ, थोडा वेळ बसू आणि मग परत धबधब्यात जाऊ. चला आता तुम्हाला मंदिर दाखवतो.
दर्शन वगैरे घेतलं. आता आपण गायमुख कुंडाकडे जाऊया. इकडून आहे जायला, तर आपण ते बघूया. इकडं मंदिर आहे आणि इथून मागून कुंडाकडे जायला आहे, तर आपण तिथे बघूया काय आहे. तर आपण दर्शन घेतलं आणि खाली आपण गायमुख कुंड बघूया कसं आहे ते. तिथून खाली उतरून आपल्याला जायचं आहे. चला बघूया कसं आहे ते, तुम्हाला पण दाखवतो. हे बघा गायमुख कुंड, पण आता त्याच्यात पाणी नाही. पाऊस भरपूर असला की त्यातून पाणी येतो आणि इथून झिरपते बघा पाणी. ह्या कुंडामध्ये सगळं साठतंय आणि इकडून बाहेर ओव्हरफ्लो झालं की इथून बाहेर डायरेक्ट खाली. हे देवकुंड आणि इथे नॅचरली आपला धबधबा येतो तो आहे. आज पाणी पहिले इकडे कट्टबंदी असेल आणि इथून पाणी तसं जात असेल, त्याच्यात जात असेल आणि गाईच्या मुखातून खाली येऊन मग असं जात असेल. पण आता थोडं दगड वगैरे सगळे सरकलेत, त्याच्यामुळे पाणी इथूनच येतं, तिथे जात नाही असं वाटतंय. कारण का पहिले इथून पाणी यायचं गाईच्या मुखातून, तर तिथे माती अडकली आहे, त्याच्यामुळे आता इथून पाणी नाही, तर तिथून खालून येतं आता सगळं झिरपतं. चला आपण बघितलं देवकुंड आहे स्नान करायला, शांत गोमुख. तिथून आता पाणी नाही, तिथे माती अडकली असेल त्याच्यामुळे आता पाणी नाही, खालून झिरपतं. तर आता आपण पूर्ण मंदिर तर बघितला, आता परत जाऊया धबधब्याजवळ, थोडीशी मजा अजून करूया. परत मग मी आता का आलो मंदिरात, कारण परत संध्याकाळ वगैरे झाली तर मग मंदिर आपल्याला नीट बघता येणार नाही, म्हणून मग आत्ता चालू मंदिरात तुम्हाला दाखवायला. बाकीची मुलं गेले धबधब्यावरती जाऊन मंदिर दाखवायला आलो. परत मग ते येतील तेव्हा परत तुम्हाला दाखवतो मंदिर. तर आता दाखवलं तुम्हाला मंदिर कसं आहे ते. तुम्हाला इथे यायचं असेल तर तुम्हाला स्वतःच्या गाडीने यावं लागेल. इथे रिक्षा नाही, बस नाही, काय नाही, ते तुम्हाला स्वतःच्या गाडीनेच यावं लागेल. चला तर तुम्ही मंदिर बघितलं, आता आपण धबधब्यावर परत जाऊ. तर आपण मंदिर बघितला, दर्शन पण घेतलं आणि मंदिराचा परिसर पण बघितला आजूबाजूला कसा आहे. पटकन धुक्का आली, पटकन बाजूला आली, धबधबा दिसत होता, पटकन गायब झाला. निसर्ग असाच आहे, एका सेकंदात लगेच बदलतो. तर मंदिर बघितलं आपण कसं आहे, मस्त एकदम शांतता, मग एकदम भारी आणि परिसर पण एकदम भारी. धबधबा तर तुम्ही बघितलातच किती भारी आहे, पाणी किती होतं धबधब्याला, फुल मजा आली. मुलांनी पण भरपूर मजा केली. तर आता आपण परतीचा प्रवास चालू करते. आता घरी जाऊया, सगळ्यांना भूक पण लागली. तर चला, तर मग कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन पण दाबा, कारण माझ्या नवीन व्हिडिओ तुम्हाला बघता येतील. तर चला भेटू आपल्या नवीन व्हिडिओत. जय शिवराय.